नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते। आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतंय तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय। आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे। आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी। आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, चला मीन राशीकडे जाऊया। मीन रास शनीची, गुरुची, केतूची, नेपच्यूनची आवडती रास आहे। व्ययस्थानातली आहे निसर्ग कुंडलीच्या, त्यामुळे शनीला आवडते। वैराग्य, आध्यात्मिकता, स्वयंप्रगती, आनंद देणारी, कसलीही दुसऱ्याकडनं अपेक्षा न करणारी, परोपकारी कामं करणारी असं या राशीचं वर्णन करता येईल। हा महिना बघूया मीन रास आणि मीन लग्नाच्या लोकांसाठी। उद्योजक आणि नोकरदारांसाठी राष्ट्राधिपतीची रवी 1 जूनपासून या राशीबरोबर आहे, मीन राशीमध्ये येतोय। आधी चतुर्थामध्ये गुरुनी तुमच्या स्वतःच्या घराची अपेक्षा पूर्ण केली, आता पैशाची उत्तम मॅनेजमेंट तो करतोय।
नोव्हेंबरपर्यंत राहूच्या दृष्टीमध्ये गुरुच्या राशीमध्ये, गुरुच्या दृष्टीमध्ये राहू असे नाही आहे. पूर्व क्षमतेने स्वतःचं कारकत्व सिद्ध करता येणार आहे. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये कामाचा उत्तम मोबदला तुम्हाला मिळणार आहे. नोकरदारांना त्यांच्या पद्धतीचं, त्यांच्या पर्सनॅलिटीला उठाव देणारं असं काम मिळेल. 15 मे पासून एक महिना तिसरा रवी कामामध्ये खूप प्रगती करतोय, खूप संधी आणतोय. सहकारी पण कामामध्ये पटकन यश मिळवून देत आहेत. 20 जूनपर्यंत मंगळाचीही साथ आहे. नोकरीमध्ये लिडरशिपनी काम तुम्हाला करता येणार आहे. 15 जूनपर्यंत रवी त्याला पूर्ण क्षमतेने तुम्हाला काम करू देईल. सुखाच्या स्थानामध्ये 4था बुध, त्यामुळे घरामध्ये मनासारखं सगळं तुम्हाला मिळणार आहे. 5वा शुक्र नोकरी धंद्यामध्ये क्रिएटिव्ह कामं तुमच्याकडून करून घेईल. तुमच्या कल्पकतेने कामं अतिशय हुशारीने आणि छान तुमच्या प्रसिद्धी तुम्हाला मिळवून देतील आणि छान कामं कराल. मीन राशी कलाकारांची रास आहे. इथे शुक्र उच्चीचा असतो. आता 5वा शुक्र पैसा, आकृतीपूर्ण कामं, कलेची कामं याच्यामध्ये वाव देणार आहे. 8 जूनला गुरुशुक्र एकाच वेळी क्रिएटिव्हिटी तुमच्यातली वाढवणार आहे. मार्केटमध्ये खूप सक्रिय राहाल. 6वा केतू कामाचा ताण पडला तरी कुरकुर करणार नाही. लग्नीत शनी आहे. कामं करताना तुमची खरी ओळख होणार आहे तुम्हाला. आपल्या पूर्ण कपॅसिटीत राहून कामं करू देणारा शनी तिसरी दृष्टी रवी मंगळावर तुम्हाला अति धाडस करू देणार नाही. तसंही मीन रास धाडस करणारी रास नाही. अतिशय शांतपणे काम तुम्ही करत राहता आणि शनीचा तुमचा राशीस्वामी हा शत्रू नाहीच. तसंच तृतीयातले पापग्रह हे अंथरूण पाहून पाय पसरा, प्रगतीकडे नेत असले तरी अविचार करू नका हे दाखवणारे आहेत. शनीचं अस्तित्व हे लक्षात घ्यायलाच हवं जे तुमच्या राशीमध्ये आहे. व्ययातल्या राहूकडे 1 जूनपर्यंत गुरुही बघतोय. परदेशी जाण्याचे बेत तडीस न्या आणि शॉर्ट ट्रिप करूनच या. कोणतीही घाई, आढ्यता, हाव ही तुमच्या स्वभावामध्ये नाही. अतिशय हॅपी गो लकी तुम्ही व्यक्ती आहात. गृहिणींना घरच्या फ्रंटवर बुध खूप छान तुमच्या योजनांना प्रतिसाद देणार आहे, सहकार्य देणार आहे. रवी तिथेच आहे. तो या सगळ्या मौजमजेला थोडं शिस्त लावेल. पंचमामध्ये गुरु शुक्र कलावान गृहिणींना खूप काम देणार आहे आणि खूप पैसेही मिळवून देणार आहे. कला हा शुक्राचाच प्रांत आहे आणि शुक्र इथे उच्चीचा असतो. विवाह आणि विवाहोत्सुक तरुणींना आयुष्यामध्ये प्रेमप्रसंगांची नांदी आणणारे हे योग येत आहेत. विवाह योग पण येत आहेत. ज्यांचा शुक्र कुंडलीमध्ये मुळातच शुभ आहे त्यांचं प्रेम साकार होईल. परदेशी जाण्यासाठी गुरु भाग्याकडे बघतो 1 जूनपासून आणि राहू तर व्ययातच आहे नोव्हेंबरपर्यंत. परदेशी जाण्याचे योग आहेतच. तृतीयातले रवी आणि मंगळ हे भावंडांशी हितसंबंध दाखवत आहेत. 20 ते 40 या वयोगटातल्या स्त्री पुरुषांना खूप काम करावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. अवाजवी साहसावर मात्र अंकुश ठेवा. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील. नोकरीत प्रमोशनसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल. परदेशी फिरायला जाण्याचे बेत तुमचे सफल होणार आहेत. मौज मजा करून घ्या. 40 ते 60 नोकरीत केतूनी समाधान दिलंय. कसलीही फार मोठी अपेक्षा तुमची नसतेच दुसऱ्याकडून. स्वयंपूर्णतेने तुम्ही काम कराल. धाडसी वगैरे बेत तुम्ही करतच नाही. शनी तुमच्या राशीतच बसलाय. पचनावर आणि एकूणच हालचालींवर त्याच्यामध्ये तुम्ही शांतपणाने वागणारच आहात. 60च्या पुढच्या लोकांना आपण ज्या गोष्टीचा आयुष्यभर पाठपुरावा करत असाल अशा आध्यात्मिक प्रगतीची संधी आता येते. गुरुची कृपा होणार आहे. तर योग्य गुरुची गाठ पडून तुम्ही अनुग्रहित होणार आहात. प्रत्येक नक्षत्राला आता बघूया काय दाखवतायत सगळे दिवस. तर गुरुच्या या राशीमध्ये येणारी नक्षत्र पूर्वा भाद्रपदा गुरुचं, उत्तरा भाद्रपदा शनीचं आणि रेवती हे बुधाचं. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रासाठी गृहसौख्य उत्तम मिळणार आहे 23 मे आणि 2 जूनला. प्राप्तीचे दिवस आहेत 25 मे, 26 मे, 27 मे, 6 जून, 10 जून, 15 जून धनप्राप्ती आहे. 25 मेला जरा कष्टाचा पैसा आहे. 4 जून आणि 13 जूनला पण थोडा संघर्ष करून पैसे मिळतील. खास 9 जून तब्येत उत्तम राहील. 28 मेला नशीब उघडेल. गुरुचं नक्षत्र आणि गुरुची दृष्टी राशीवर असल्यामुळे उत्तमच हा गुरु देणार आहे तुम्हाला. शनीच्या नक्षत्रामध्ये गृहसौख्य आहे 24 मे आणि 3 जूनला. 26 मे, 4 जून, 14 जून या दिवसांमध्ये कामामधून धनप्राप्ती आहे आणि अचानक धनलाभ 28 जूनला आहे. 9 जून आणि 10 जून
आरोग्याचं तुम्हाला खूप छान वरदान मिळणार आहे. रेवती नक्षत्राच्या लोकांना 23 मे, 2 जून, 9 जून पैसे मिळतील. 4 जूनला ग्रहसौख्य मिळेल. 19 जून, 20 जून आरोग्य चांगलं, धन चांगलं. 26 मे, 6 जून, 14 जून जास्त संघर्ष, जास्त धन असे हे दिवस आहेत. एकूण पैसा चांगला मिळणार आहे या राशींना पण, नाही का? पैसा चांगला असेल तर आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण तयार राहतो. मीन राशीला फार मोठी आढ्यता नाही, फार इच्छाही नाहीत, त्यामुळे त्या मजाच करतील. पटत असेल तुम्हाला? माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या संपूर्ण महिन्याचं 12 राशींचं भविष्य सर्व वयाच्या लोकांच्यासाठी आणि सर्व राशींच्या नक्षत्रातून रास लग्नासाठी आपण पाहिलं आहे. मला सगळ्यांचे अभिप्राय अपेक्षित आहेत.